तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल हावळे यास दिलेली 1 वर्षांचा कारावास आणि 5,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा मेहरबान सोलापूर सत्र न्यायालयाने निलंबित करून हावळे यांची जामिनावर मुक्तता केली। यात हकीकत अशी, तरुणीस हावळे यांनी त्यांच्या घरात प्रसाद देण्या-घेण्यावरून बोलवून तिचा विनयभंग केला अशी फिर्याद तरुणीने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात देऊन तसा जबाब न्यायालयात 2 वेळा दिला। सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले। हावळे यांनी गुन्हा केल्याचे साबित झाल्याचे नमूद करून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी त्यास शिक्षा दिली। त्या शिक्षेविरुद्ध हावळे यांनी ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे व उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट अथर्व अंदोले यांच्यामार्फत मेहरबान सत्र न्यायालयात अपील दाखल केले। अनिल हावळे हे सोलापूर शहरातील चांगला नावलौकिक असणारे व्यक्तिमत्व असून त्यास दिलेली शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही। न्यायालयासमोर आलेल्या पुराव्याचे अवलोकनही कायदेशीर पद्धतीने केले गेले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे यांनी केला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून तदर्थ सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी आरोपी हावळे यांची शिक्षा निलंबित करून त्यांची जामिनावर मुक्तता केली। सोलापूर शहरात गाजलेल्या या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे, ॲडव्होकेट सुयश पुळुजकर हे काम पाहत असून सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।